नमस्कार. प्रत्येक संकष्टीला गणपतीच्या एका विशिष्ट रूपाची आणि पीठाची पूजा केली जाते. पौष चतुर्थीला लंबोदर गणेशाची पूजा केली जाते आणि पीठाचे नाव सौर असते. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने पोटाचे विकार दूर होतात आणि आरोग्य सुधारते. पौष महिना हा कडाक्याच्या थंडीचा असतो, म्हणून या चतुर्थीला तिळकुटा चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी बाप्पाला तिळाचे लाडू आणि तिळाचा तिळकूट अर्पण करणे अनिवार्य मानले जाते. शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करावे. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील किंवा पैशांची चणचण भासत असेल तर हे उपाय नक्की करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. गणपती बाप्पाला गुळ आणि ओल्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. की या दिवशी 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष वाचणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला प्रत्येक कामात यश येत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. दुर्वा अर्पण करणे. बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. अर्पण करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. शमीची पाने पण तुम्ही वाहू शकता. पौष चतुर्थीला गणपतीला शमीची पाने वाहिल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. वाईट नजरेपासून संरक्षण. जर कोणाला वारंवार नजर लागत असेल किंवा घरात सतत भांडणे होत असतील तर या दिवशी गणपतीला शेंदूर अर्पण करावा आणि तोच शेंदूर घराच्या मुख्य दरवाजावर लावावा. यामुळे वास्तुदोष दूर होतात. संकट निवारण मंत्र. या दिवशी एका विशेष मंत्राचा जप करणे खूप प्रभावी मानले जाते. ओम नमो हेरंब मदमोहित मम संकटान निवाराय निवाराय स्वाहा. जर खूप मोठे संकट असेल तर या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर करावा. लक्षात ठेवा, संकष्टीचा उपवास रात्री चंद्रदर्शन झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊनच आपला उपवास सोडावा. लंबोदर गणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.